जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीपोटी आर्थिक मदत जाहीर झाली होती। परंतु ही आर्थिक मदत वाटप करत असताना महसूल विभागामार्फत मोठा गैरव्यवहार झाला आहे। अतिवृष्टीच्या या मदत वाटपात घोड केल्याने महसूल विभागातील तलाठी बिल्लेवार माटे व संगणक चालक महादेव पाटील यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। महसूल विभागामार्फत रीतसर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच ती मदत मिळणे अपेक्षित असते। सोबतच त्या अतिवृष्टीत नदी काठावरील ज्या दुकानदाराचे नुकसान झाले त्यांना सुद्धा मदत मिळणे अपेक्षित होते। परंतु तसे न होता तहसीलदार सोलाट यांनी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांकडून आपल्या जवळील लोकांचे चुकीचे पंचनामे करून घेतले व त्यांनाच या आर्थिक मदतीचा लाभ मिळवून दिल्याचे निदर्शनास येत आहे। तसे पुरावे सुद्धा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत। वास्तविक सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम डाटा एंट्री व वाटप यादी यांची फेरतपासणी करून अंतिम परवानगी देण्याचा अधिकार हा तहसीलदार यांचा असतो। त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये महसूल कर्मचाऱ्यांसोबत तहसीलदार शीतल सोलाट ह्या सुद्धा तेवढ्याच दोषी आहेत। त्यामुळे त्यांना मुख्य आरोपी करून सदर प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष पराग अवचारी देण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। 22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यात संपूर्ण तालुक्यात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्या मदतीपोटी तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत जाहीर केली होती। ती आर्थिक मदत वाटप करत असताना त्यावेळेच्या तत्कालीन तहसीलदार सौ सोलाट मॅडम यांनी आपल्या काही जवळच्या लोकांना हाताशी धरून महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या लोकांचे शेतकऱ्यांचे काही बनावट पंचनामे करून त्या ठिकाणी एक मोठा आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार आम्ही या आधीसुद्धा या विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना वारंवार केलेली आहे। परंतु कंप्लेंट केल्यानंतर त्यावेळेच्या तत्कालीन तहसीलदार ह्या मुख्य आरोपी असताना सुद्धा सरकारने त्यांना बाजूला करून त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दोषी ठरवून त्यांना परवाला अटक केली। परंतु आमची जिल्हाधिकाऱ्यांना मान्य पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी अशी मागणी आहे की मुख्य सूत्रधारच या ठिकाणी जर गुन्हेगार ठरत नसेल, ज्यांनी चोरी केली तोच जर फिर्यादी होत असेल आणि त्याच्या हाताखालील जे कर्मचारी आहेत तेच जर फक्त गुन्हेगार होत असतील आणि मुख्य जो आरोपी आहे त्याला जर बाजूला ठेवला जात असेल तर तसे न होता या ठिकाणी मुख्य ज्यांनी गुन्हा केला त्याला मुख्य आरोपी बनवून या ठिकाणी तालुक्यात जो कोट्यावधी रुपयाचा आर्थिक घोटाळा झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी त्वरित अटक करून त्यांना मुख्य आरोपी करावे असे या पद्धतीचं निवेदन आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण शाखा बुलढाणा यांना तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन मागणी केलेली आहे। येणाऱ्या काळात जर आमच्या मागणीची दखल घेतल्या गेली नाही तर रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र स्वरूपाचे शेतकऱ्यांसाठी आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करू, एवढंच या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून आवाहन करतो।